आता डिंभे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि धरण भरलंय, त्यामुळे घोड नदीला पूर आलाय। बेल्हे जेजुरी महामार्ग त्यामुळे पाण्याखाली गेलाय। मुसळधार पावसाचा हा फटका आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये जोरदार हा पाऊस आहे आणि या मुसळधार पावसानं आंबेगाव तालुक्यातल्या डिंभे धरण आता ओव्हरफ्लो झालंय। धरणामधून घोड नदी पात्रात 20,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे घोड नदी धोकादायक पातळीवरून वाहतीये। तर घोड नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका हा बेल्हे जेजुरी महामार्गाला बसलाय। जेजुरी महामार्गाच्या लाखनगाव चांडोहो इथला हा पूल पाण्याखाली गेलाय आणि शिरूर आंबेगाव तालुक्यांचा संपर्क त्यामुळे तुटला। महिनाभरात आता सलग दुसऱ्यांदा हा पूल पाण्याखाली गेलाय। नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। आजूबाजूच्या नदीकाठच्या नागरिकांना शेतामध्ये सुद्धा आता हे पुराचं पाणी शिरलंय। शेतीचंही मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान झालंय। आणि शिरूर दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे, परंतु तुम्ही आज परिस्थिती पाहत असाल तर कशा प्रकारे पाऊस चालू आहे या आपल्या शिरूर आंबेगावच्या भूमीमध्ये। आणि या ठिकाणी वरची जी धरणं आहे, डिंबे असेल किंवा अनेक कुठली धरणं असेल, ती तुडुंब भरलेली आहे। आणि आज जर परिस्थिती जर तुम्ही पाहत असाल तर या पुलाची परिस्थिती पहा काय आहे। पुलावरून पाणी चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती काय आहे। परिस्थिती म्हणजे सगळा संपर्क तुटलेला आहे आंबेगाव शिरूरचा। आणि हे रखडलेलं काम आहे, हे 4 ते 5 वर्ष झाली चालू आहे। हे पूर्ण व्हावा, हा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, मोटरी केबल हे ते सगळं भिजलेलं आहे।